तर मी काय म्हणते, ऐका ना. ज्या लोकांचा आपल्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो, अशी लोक आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट निसंकोचपणे बोलून दाखवतात. तर इथे होता माझ्या लाडक्या लेकीचा बर्थडे आणि त्या निमित्ताने आम्ही केली होती छोटीशी तयारी. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल, तर शेवटपर्यंत पहा. तर इथे सकाळी 7 वाजता माझ्या मुलाची स्कूल असते, तर त्यांनी आज व्हाईट उपम्याची फरमाईश केली होती. तर इथे मी त्याला व्हाईट उपमा करून देत होते. तर सुरुवातीला तेल टाकून जिरे, मोहरी, टोमॅटो, कांदा, मिरची वगैरे जे काय आहे ते सगळं परतून घेतलं आणि त्यामध्येच मी लगेचच रवा टाकत असते. रवा काय अगोदर भाजून घेत नाही, त्यामध्ये छान असा फास्ट गॅसवर भाजून घेते. उकळलेलं पाणी नंतर त्यामध्ये टाकते आणि अशा पद्धतीने छान असा रवा झाला होता. इथे तुम्ही त्याचं स्ट्रक्चर पाहू शकतात. तर त्याला टिफिनसाठी मी इथे आज उपमास दिला होता. स्कूलमध्ये रोज रोज भाजी चपाती खाऊनही मुलांना कंटाळा येतो आणि बऱ्याचशा स्कूलमध्ये असंही केलेलं आहे की भाजी चपाती व्यतिरिक्त काही द्यायचं नाही, असं बऱ्याचशा स्कूलमध्ये असा म्हणजे वरतूनच आदेश आलेला आहे. तर मग इथे अशा पद्धतीने मी उपमा दिला होता आणि सकाळी 7:30लाच आम्हाला पाणी येत असतं. तर सकाळी सकाळी खूप गडबड असते. तर त्याचा टिफिन वगैरे दिल्यानंतर मग आम्हाला पाणी अगोदर आलेलंच होतं. त्यानंतर लगेचच मी मग सकाळच्या तयारीला लागले. तर इथे लगेचच पाणी वगैरे भरून घेतलं. नंतर कपड्याची मशीन लावायची असते, पण मशीन काही मी रोज लावत नाही. शक्यतो करून मी हातानेच कपडे धुते. कधीतरी पाऊस वगैरे आला तर सुकायला वगैरे लावते. सध्या हाताची सवय लागली तर आणि जोपर्यंत आपल्याकडून होतोय तोपर्यंत आपल्या शरीराचाही व्यायाम राहतो. पाणी भरता भरता इकडेच लगेचच दूध तापायला ठेवलं, म्हणजे फास्ट गॅसवर पटकन तापतं. नंतर मीडियम आचेवर ठेवत असते आणि पाणी भरता भरता लक्षही राहतं दुधाकडे. तर इथं सगळं पाणी झाल्यानंतर मग लगेचच मी देवपूजा करायला घेतली. आमचे अहो गेले होते सकाळी सकाळी आंघोळी करून शिवमंदिरात त्यांना जवळजवळ 1 तास लागतो. तोपर्यंत मी छान अशी देवपूजा करून घेतली होती आणि देवपूजा झाल्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे केला, चहा वगैरे झाला. त्यानंतर मग माझं एक पार्सल आलेलं होतं, बरेच दिवस झालं, तर ते काही मी ओपन केलं नव्हतं. तर म्हटलं चला थोडासा वेळ आहे तर ते ओपन करून पाहू. साडी मागवली होती, तर म्हटलं चला कशी आहे साडी तर ते पाहू. कधी कधी आहे ना काय होतं, माझ्याकडून तरी असंच होतं, काही पार्सल मागवते आणि ते वेळेवर काही ओपन करणं होत नाही आणि मग कधी थोडंफार मिस्टेक वगैरे असलं तर त्याची तारीखही निघून जाते आणि नंतर मग ते रिटर्न पण घेत नाहीत. त्यामुळे वेळेवर पार्सल ओपन केलेलं कधीही चांगलं. तर अशा पद्धतीची साडी आली होती आणि तुम्हाला ही साडी कशी वाटली नक्की कमेंट करा. काहीतरी कामं छोटे मोठे सुरूच होते. नंतर मग 4च्या नंतर मग इथे मिस्टरांना कामाला लावलं. म्हटलं वटाणे आहेत ना ते तेवढे सोलून ठेवा, कारण दिवसभर आवरता आवरता आवरत नाही. असं काही वेगळं असलं तर. माझ्या लेकीचा बर्थडे होता तर त्याची तयारी चालली होती. मिस्टरांना चहा वगैरे दिलं. इथं फुगे फुगायचं काम चाललं होतं, बर्थडेचं डेकोरेशन करायचं काम चाललं होतं. मिस्टरांनी बाहेरून काही सामान आणलं होतं, फुलं, काही खायचं सामान, थोडंसं भाजीपाला, कारण पावभाजीचा बेत होता म्हणून मग इथे त्याची तयारी चाललेली होती. डेकोरेशनसाठी काही सामान आणलं होतं, तर काही रिबीन होती तर त्याची बोट टाईप ती बनवत होती डेकोरेशनसाठी. इथे गुलाब आणले होते डेकोरेशनसाठी ठेवायला. तर मग हे छोट्या मोठ्या गोष्टी चाललेल्याच होत्या. तर नंतर मग मीही हे जे सामान आणलेलं होतं त्याची आवरावरी करत होते. नंतर संध्याकाळची तयारी करायची होती. संध्याकाळी पावभाजीचा मेनू होता. माझ्या लेकीला पावभाजी खूप आवडते, तर ती म्हटली बाहेरचं वगैरे काही नको, आज पावभाजीच बनवायची. तर तिने सांजेच्या वेळेला दिवाबत्ती, झाडझूड वगैरे ते झाली, चहा वगैरे झाला आणि इकडे डेकोरेशनची तयारी चालली होती. त्यांची मिस्टरांनी मला वटाणे सोलून दिले होते. त्यानंतर मग अशा पद्धतीने इथे माझं पावभाजीचं चाललं होतं. तर बाजूच्या गॅसवर कुकर लावला होता डाळ भाताचा, तर तोही झाला होता, थंड झाला होता. त्यानंतर मग खोलून पाहिला तर इथे डाळ भातही तयार झाला होता. एकीकडे डाळ भात तयार झाला, एकीकडे चाललं होतं माझं पावभाजीची फोडणी तयार करायची आणि त्यानंतर मग इथे कुकर तयार झाला होता डाळ भाताचा. तर लगेचच मी एका बाजूला डाळीला फोडणी देऊन घेतली, कारण संध्याकाळच्या वेळेला बर्थडेचंही आवरायचं होतं म्हणून मी थोडीशी लवकरच स्वयंपाकाला लागले होते. तर मग कसं एका बरोबर एकीकडे पावभाजीची ग्रेव्ही तयार करायचं चाललं होतं आणि एकीकडे मी इथं डाळीला फोडणी देऊन घेत होते. तर इकडे बोलता बोलता वरणही झालं आणि तिकडे त्याची ग्रेव्ही होत होती. तर अशा पद्धतीने एका बरोबर माझे दोन्ही कामं चालले होते. तर लेकीच्या बर्थडेसाठी तसं बाहेरच जायचं होतं, पण तिलाही खूप कंटाळा आलेला होता आणि पावसाचं वातावरणही झालं होतं. तर ती म्हटली बाहेर वगैरे काही नको, घरीच करायचं आणि नॉर्मलच करायचा. कसं मुलं मोठे झाले का त्यांना त्यांच्या सोयीनुसारच सगळं आवडतं.
तर इकडे सिंपल पद्धतीने माझी डाळ तयारी झाली होती आणि एकीकडे मी कांदा टोमॅटो परतून घेत होते पावभाजीसाठी. त्यालाही छान असं तेल सुटलं होतं. तर आलं, लसूण, कांदा, टोमॅटो याला छान असं तेल सुटल्यानंतर मी त्याच्यात लाल तिखट टाकलं, थोडंसं हलवून घेतलं आणि त्यानंतर मग घरचा थोडासा मसाला टाकला, अर्धा चमचा, आणि त्यानंतर पावभाजी मसाला टाकला. त्यानंतर 2 मिनिट चांगलं असं छान असं परतून घेतलं मसाले एकजीव होईपर्यंत. आणि त्यानंतर इकडे कुकरमध्ये भाजी शिजलेली होती. तर कुकरमध्ये भाजी शिजून घेतलेली होती, त्याची वाफ जाऊपर्यंत मी हे पटकन करून घेतलं. तोपर्यंत त्याची वाफही गेलेली होती. तर कुकर खोलला आणि त्यानंतर मग त्याच्यातलं थोडंसं पाणी मी अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये टाकून घेतलं आणि त्यानंतर परत असं 5 मिनिट त्याला तरी येऊपर्यंत, उकळी येऊपर्यंत परतून घेतलं. कुकर मधल्या शिजलेल्या भाज्या अशा छान बारीक मॅश करून घेतल्या आणि त्या एकजीव झाल्यानंतर मग मी उकळलेल्या ह्या तेलामध्ये ग्रेव्हीमध्ये टाकल्या. तर कधी कधी मी एक्स्ट्राची पावभाजी करायची असली ना तर मी काय करते, हे जे आपण याची ग्रेव्ही बनवलेली असते ना ती मी डायरेक्ट कुकरमध्ये टाकते आणि त्यामध्ये उकळी आणते. तर अशी छान अशी झणझणीत टेस्टी पावभाजी तयार झालेली होती. तर तुम्हालाही कशी वाटली पावभाजी नक्की सांगा. तर खूप छान, आणि माझ्या हातची पावभाजी मुलांना खूप आवडते, त्यांना हॉटेलमधलीही आवडत नाही. तर स्वयंपाकाची वगैरे सगळी तयारी करून ठेवली होती मी आणि नंतर माझी स्वतःची तयारी केली. इथे ताट करून ठेवलं आणि अशा पद्धतीने डेकोरेशन केलं होतं. नॉर्मल आपलं सिंपल असं डेकोरेशन केलं होतं. तर इथं आम्ही तयार झालो होतो आणि छोटासा बर्थडे सेलिब्रेशन करायचं होतं. तर अशा पद्धतीने इथे बर्थडेचं सेलिब्रेशन चाललेलं होतं. तर अशा पद्धतीने इथे आम्ही औक्षण वगैरे करून घेतलं, केक कटिंग केला. तसं शेजारच्यांनाही बोलवलं होतं आणि तिची मैत्रीण असते शेजारी, तिलाही बोलवलं होतं. तीही रशियाला असते, सध्या आलेली होती, तर तीही आलती. पण व्हिडिओमध्ये यायला कम्फर्टेबल नव्हती म्हणून म्हटली नाही मला नको. फोटो वगैरे आम्ही तसे काढले थोडेसे, पण व्हिडिओमध्ये त्यांना नाही घेतलं. तर मग इथे आम्ही फोटो वगैरे काढले थोडेसे, केक कटिंग केलं. तर अशा पद्धतीने बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि असा आमचा दिवस गेला. काही गोष्टी दाखवल्या, काही गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवता आल्या नाहीत, पण जसा जमेल तसं मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि छोटंसं असं काही घरामध्ये असल्यानंतर आपण त्याचं छोटंसं सेलिब्रेशन केल्यानंतर आपल्यालाही छान वाटतं आणि घरातही आनंद पसरतो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर ज्यांनी कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. तर अशा पद्धतीने आम्ही घरच्या घरीच जेवणाचा मेनू बनवला होता. तर त्याचा सगळ्यांनी मिळून छान असा आस्वाद घेतला. मुलांना तर पावभाजी खूप आवडते, त्यामुळे मुलांच्या आवडीचं होतं. तर मिस्टरांना चपाती करावी लागते, 1-2 पाव खातात पण चपातीही लागते. तर अशा पद्धतीने त्या दिवशीचा आमचा मेनू होता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.